नमस्कार मंडळी, यंगिस्तानच्या बिझ टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या उद्योगातल्या अनेक मंडळींना आपण गेल्या जवळजवळ 1.5 महिना भेटतोय. प्रत्येक इंडस्ट्रीचं वेगळेपण आपल्या लक्षात येत आहे आणि त्या इंडस्ट्रीनुसार आपल्याला अनेक मार्ग खरं तर या सगळ्यातनं दिसलाय. म्हणतात ना, समस्येचं संधीत रूपांतर कसं करायचं, आणि हे संधीत रूपांतर करत असताना ज्येष्ठांचं मार्गदर्शन, अनेक उद्योगात असलेल्या व्यक्तींचं मार्गदर्शन आपण घेत आलोय. आज प्रथमच आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्री बद्दल बोलतोय आणि मनोरंजनाच्या या क्षेत्रात गेली अनेक वर्ष मराठी नाटक असो, चित्रपट असो, मालिका असो, या सगळ्याच क्षेत्रात निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम अशी निर्मिती आणि कलाकृती करणारे श्रीरंग गोडबोले आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि त्याचबरोबर मृण्मयी गोडबोले आपल्या सोबत आहे, जी तरुणांचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने करते आणि आज बाप लेकीच्या माध्यमातनं खरं तर एंटरटेनमेंट इंडस्ट्री आपण वेगळ्या पद्धतीने उलगडणार आहोत. मृण्मयी, हाय. हॅलो हॅलो, नमस्कार. हॅलो. खरं तर ही इंडस्ट्रीच अशी आहे की प्रत्येकाला याची एक क्रेज आहे. म्हणजे म्हणतात ना, कितीतरी वेळा असं आपण बघतो की गावाकडनं शहराकडे अनेक जण एका दिवशी सुद्धा, अनेक मंडळी मला हिरो व्हायचंय किंवा मला हिरोईन व्हायचंय म्हणून आलेली आहेत. त्यांचं करिअर घडलं बिघडलं, जे काही झालं ते इथे मुंबईमध्ये झालेलं आहे. श्रीरंग गोडबोले, मला तुमच्यापासून सुरुवात करायची की जेव्हा आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्री असं म्हणतो तेव्हा करिअरचे किती ऑप्शन्स खरं तर या इंडस्ट्रीमध्ये आहेत, काय सांगाल? मला तुमचा प्रश्न खरं तर नीट ऐकू आला नाही, तेव्हा तुमचा व्हॉइस लॅग झाला थोडासा. ओके, मी प्रश्न रिपीट करता प्लीज. परत एकदा विचारते. एंटरटेनमेंट इंडस्ट्री असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा करिअरचे कोणते किती ऑप्शन हे लोकांसमोर येऊ शकतात? हा, आता एंटरटेनमेंट इंडस्ट्री जर का आपण म्हटली तर आपल्याकडे फिल्म, टेलिव्हिजन, आताच्या काळामध्ये OTT, त्याच्यानंतर लाईव्ह एंटरटेनमेंट, असे वेगवेगळे पर्याय आहेत. इव्हन आपलं नाटक जे आहे ते पण एक एंटरटेनमेंट मधलाच पर्याय आहे. परंतु आता जर का आपण बघितलं तर चित्रपट क्षेत्रामध्ये, आणखीन टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये आणि OTT ज्याला आपण म्हणतो ओव्हर द टॉप, मी आता हे जे नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन सारखे प्लॅटफॉर्म आहेत ते, तर या सगळ्यांची मोरलेस जातकुळ एकच आहे. आणखीन याच्यामध्ये चित्रीकरण करून त्याचं संकलन करून हे टेलिकास्ट किंवा अपलोड केलं जातं. त्याच्यामध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. मला विशेषतः आपल्या मराठी प्रेक्षक जे आता ऐकत असतील त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की आपल्याकडे अनेक वर्ष अशी एक समजूत होती की या क्षेत्रात गेलेला माणूस बिघडतो. तर कृपा करून तसं काही समजायची आवश्यकता नाही. आता माझं सगळं कुटुंब या व्यवसायामध्ये आहे. माझी बायको, माझी दोन्ही मुलं, माझी सून, हे सगळेच याच व्यवसायामध्ये आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्या कुटुंबाला माहिती आहे की आपण जे करतो ते योग्यच आहे. त्यामुळे तुम्ही जसे डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट करण्याचं स्वप्न बघता आपल्या मुलांकरता, तितकंच व्हॅलिड आणखी तितकंच काय म्हणूया फळ देणारं असं एक क्षेत्र आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला बुद्धी लागते, कष्ट लागतात, तुम्हाला शिकायला लागतात गोष्टी, त्याशिवाय काही हे तुम्हाला आत्मसात करता येत नाही. पण तुम्ही एकदा आत्मसात केल्यानंतर इट इज ॲज गुड अ करिअर ॲज एनी अदर प्रोफेशन असं मी म्हणेन. दुसरी एक गोष्ट अशी आहे की या क्षेत्रामध्ये समजा सिनेमा असेल, टेलिव्हिजन असेल, OTT असेल, याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे जर का तुम्ही आता नुसतं कॅमेरा, आणखीन डिरेक्शन, आणखीन रायटर, हे तुम्हाला व्हिजिबल असे त्याच्यामधले प्रोफेशन्स आहेत. पण तुम्ही एका समजा टेलिव्हिजन चॅनलमध्ये गेलात तर तुमच्याकडे की टेलिव्हिजन चॅनलमध्ये सुद्धा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या हायरार्कीमध्ये वेगवेगळी कामं मिळू शकतात, जॉब्स मिळू शकतात, तुमचा व्यवसायही चांगला होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर तिथे करिअरला भरपूर ऑप्शन्स आहेत. अनफॉर्च्युनेटली आता FTI सारखी एखादी संस्था असेल तर मराठी मुलं फार कमी जातात. आता मुंबईमध्ये व्हिसलिंग वुड्स सारखी संस्था आहे, अगदी बोटाच्या हातावरती, हाताच्या बोटावर मोजण्याएवढी मुलं तिकडे जातात. तर माझं एक मत असं आहे की अगदी निशंकपणे सगळ्या मुलांनी याकडे करिअर म्हणून बघावं. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तुमची दोन्ही मुलं, सून याच क्षेत्रात आहे आणि जेव्हा हे आपण म्हणतो तेव्हा मुलांनी ते करावं की करू नये, ही एक
मनात हो. शंका असते अनेक पालकांच्या. पण जेव्हा मृण्मयी या क्षेत्रात आली आणि विशेषतः तिने जो म्हणजे भाडीपासारखा एक प्लॅटफॉर्म होता किंवा एक असं डिजिटल प्लॅटफॉर्म ज्याला म्हणता येईल. म्हणजे आम्ही तर म्हणतो की आम्ही आता डिजिटलला आलो, पण ही मंडळी डिजिटलवर खूप आधी आली. तर अशा माध्यमात जाताना आपल्या मुलीने जावं का? असं असं शंका कधी आली नाही का? कारण ती येते, जसं आता तुम्ही म्हणत होतात. नाही, आमच्या मनामध्ये कधी शंका आली नाही या संदर्भात. त्यांनी या क्षेत्रामध्ये जावं, आमचं कायमच स्वागत आहे असंच आमचं म्हणणं होतं. हम्म. आणि त्यांना त्यांचा रस्ता सापडलाय. म्हणजे आमच्याकडे नेपोटिझम अजिबात नाहीये. माझ्या मुलीला मी कुठल्याही ती माझी मुलगी आहे म्हणून स्थान दिलेलं नाही आणि तिनेही तिच्या करिअरमध्ये स्वतःच्या वाटा स्वतः शोधल्या. तेच मी मुलाबद्दल म्हणेन. मला वाटतं मृण्मयी, जसं बाबा आता सांगत होते की स्वतःच्या वाटा स्वतः शोधायला देणं हा पालकांचा कितीतरी बरोबर. मोठा एक हात असतो, सहभाग असतो. तर तुला काय वाटतं, या क्षेत्रात येताना आजूबाजूला तू बघत होतीस, घरामध्ये कलेचं क्षेत्र होतं, मग या क्षेत्रात येणं बरोबर. सोपं गेलं का, काय वाटतं? मला असं वाटतं की आता आपण सगळे ज्या काळात आहोत तिथे स्पर्धा मुळातच सगळ्याच क्षेत्रांमध्ये खूप जास्त आहे हम्म. आणि तसेच पर्याय, ऑप्शन्स, चॉईसेस हे आम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिळालेत. म्हणजे मला वाटतं जेव्हा माझे बाबा कॉलेजमध्ये गेले असतील तेव्हा त्यांना इंजिनिअरिंग हे एक एक खूपच सरळ सोपा नाही पण एक ऑब्व्हियस मार्ग होता. पण हम्म. आता इतके पर्याय आणि ऑप्शन्स आहेत, पण जर तो आला आहे तर तो आता कंटिन्यूही करू शकेल. येस. पण नाही, पण तुझा मुद्दा तू सांग ना, हरकत नाही. बरोबर, बरोबर. तर हम्म. त्यामुळे मी त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात हम्म. हेच सांगेन सगळ्यांना. हा, बोला. हॅलो. येतोय मृण्मयी आमचा? बोलते का मी बोलतोय? नाही, बरं, मी तुम्ही नाही, बोलतो नाही आता. बोल, बोल. तुम्ही हा, हो, तुम्ही बोला. हा. ठीक आहे. हा, तर मी मगाशी जे सांगत होतो, हा, अनफॉर्च्युनेटली ड्रॉप झाला, बरोबर. की मला कधीच अशी शंका आली नाही की माझ्या मुलीनी, माझ्या सुनेनी, माझ्या मुलांनी या क्षेत्रात यावं की नाही. आणि ते त्यांनी आतापर्यंत जे करिअर केलेलं सगळं त्यांच्या बळावरती केलेलं आहे. पण एक उदाहरण म्हणून मी नक्की सांगू शकतो सगळ्या लोकांना की जर का मी स्वतः जर का हे करिअर निवडलं असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हम्म. सोडून मी हे करिअर निवडलं असेल आणि मी जर का माझ्या मुलांना हे करायला प्रोत्साहन दिलं असेल, परवानगी दिली असेल, त्याच्यावरनं बाकीच्या पालकांनी पण एक क्यू घ्यायला हरकत नाही की ज्या अर्थी मला याच्यामध्ये संधी दिसते त्या अर्थी निश्चित संधी आहे. आता कोण पोटच्या पोराला ढकलेल या बरोबर. क्षेत्रामध्ये? बरोबर आहे, बरोबर आहे. तर म्हणूनच मला असं वाटतं की मृण्मयीचा मुद्दाही मी तिला तेच विचारलं की कला घरात होती, कलेचं क्षेत्र होतं आणि त्याच क्षेत्रात तू वावरत होतीस, लहानपणापासून बघत होतीस, तर त्यामुळे हे सोपं गेलं का या क्षेत्रात येणं? मृण्मयी, सांग. अं, मला असं वाटतंय की ह्या क्षेत्रात मी म्हणत होते तसं प्रचंड स्पर्धा आहे आणि प्रचंड पॅशन आहे जसं इतरही क्षेत्रांमध्ये असतंच तसं. तर त्यामुळे हम्म. मला वाटतंय की कला क्षेत्रात मी म्हणजे नाटक पाहत जरी मोठी झाले असले तरी सुद्धा त्यात शिरणं हा एक युनिक आणि इंडिव्हिज्युअल प्रवासच होता. आणि त्यामुळे तो तितकाच अवघड आहे जितका एखादी अशी व्यक्ती असेल जी कुठून एका वेगळ्या फॅमिलीतून आली असेल किंवा गावातून आली असेल. फार सिनेमा किंवा टीव्ही, नाटक ह्याच्याशी तसा संपर्क नसेल पण इच्छा असेल. तर ते हम्म. साधारण मला वाटतं सगळ्यांसाठी हा प्रवास तितकाच अवघड आणि युनिक असतो. पण मला वाटतंय की घरात नाटक म्हणजे मी लहानपणापासून नाटक बघत मोठी झाले. माझे वडील जी गाणी लिहायची, इतर लोकं नर्सरी राईम्स पाठ करतात. मला लहानपणापासून त्याचीच गाणी लक्षात आहेत. वा. तर त्यामुळे ह्याचा बरोबर. अर्थातच एक वेगळा उपयोग असा झाला मला, की मला वाटतंय प्रयोग करण्याचं धाडस थोडं वाढतं. हम्म. हम्म. म्हणजे वेगवेगळे प्रयोग करून बघायला वेगळी भीती वाटू शकते, की आपल्याला हे जमेल का? किंवा पण प्रयोग करूनच पाहायचा नाही, अशी तर हम्म. भीती नाही वाटत. इन्हिबिशन्स किंवा तशी भीती नाही वाटली. तर त्यामुळे मला वाटतं, बरोबर. की ते मी लहानपणापासून प्रायोगिक नाटक बघत मोठी झाले किंवा माझे वडील वेगवेगळे प्रयोग करत असतात. आत्ता जो
त्यांचा कार्यक्रम ऑन एअर आहे 800 खिडक्या 900 दारं. ते हो, मला वाटतं अजून कोणीच अटेम्प्ट केलं नाहीये. खरी गोष्ट आहे. तर त्यामुळे प्रयोग करायला भीती नाही वाटत. प्रयोग हं. करण्याचा एक कॉन्फिडन्स, एक ड्राईव्ह मिळालाय मला असं वाटतंय. बाकी प्रवास तर प्रत्येकाचा इंडिपेंडेंटली तितकाच अवघड आणि बरोबर, बरोबर. आणि संघर्ष पण तोच असतो. पण कुठेतरी रंगागडबोलींची मुलगी आहे म्हणून जबाबदारी अधिक वाढते असाही भाग होऊ शकतो किंवा त्यांनी केलेलं इतकं चांगलं आहे तर तुझ्याकडनंही ते तितकंच चांगलं झालं पाहिजे. अशीही एक गोष्ट येते का? आणि असे कधी प्रतिक्रिया अशा मिळतात का? तेही पुन्हा मला असं वाटतंय, की म्हणजे जी कोण मुलं आता या क्षेत्रात उतरतात, ते सगळे आपल्या आई-वडिलांची मुलं आहेत. ही जबाबदारी आपल्यावर असतेच. त्यामुळे बरोबर. तसं मला नाही वाटत. पण मला एवढं मात्र वाटतं, की ॲक्टरला अगदी करिअरच्या सुरुवातीला असं मला हे काम करायचंय किंवा मला ते काम करायचंय किंवा अशाच प्रकारचं काम करायचंय, हे तसं हं, निवडता येत नाही. ते काही काळानंतर जेव्हा तुम्ही एक 10 प्रकारची कामं केली असतात, त्यानंतर तुम्हाला हळू ती दिशा सापडत जाते. त्यामुळे निर्माता म्हणून जितकी त्याला त्याची आयडिया स्पेसिफिकली सुरुवातीपासून मांडता येते, तशी मी हं. अजून माझी कन्सेप्ट काय आहे, माझी विचारसरणी काय आहे, काय प्रकारचं काम करायचंय, ही वेगवेगळी कामं करून शोधतीये. त्यामुळे कधी-कधी ते चांगलं होतं, कधी-कधी ते फेल होतं. हं, तर हं, त्यामुळे अजून पण अगदी तसं हां, हं. म्हणजे असं मला वाटतंय. बरोबर अजून आहे. बरंच काय-काय करून राहायचंय. बरोबर आहे. आणि हे करून पाहायचं हीच कलाकाराची खरी भूक असते. वेगवेगळे प्रयोग करणं हे महत्वाचं असतं. मला वाटतं रंगाजात तुम्ही सांगा, की अ, जेव्हा वेगळे प्रयोग म्हणजे सुरुवातीला तुम्ही ग्रिप्स केलं किंवा लिखाण केलं आणि मग लिखाणातनं करत निर्मितीकडे वळलात. इंडियन मॅजिक आहे ह्याची सुरुवात जी झाली, ती नेमकी कशी झाली? म्हणजे तो क्लिक पॉइंट काय होता, की आपण निर्मिती संस्था सुरू करावी असं कधी वाटलं? मी मुळात इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि माझी हं. फॅक्टरी होती. आणि ती बरं. जवळ 18-19 वर्ष माझी फॅक्टरी होती. मी त्या बिझनेसमध्ये होतो. हं. हाय व्होल्टेज इंजिनिअरिंगमध्ये. आणि साधारणपणे 2000 सुमाराच्या आसपासच्या पिरियडमध्ये नवीन सगळे चॅनल सुरू झाले होते. म्हणजे अल्फा टीव्ही आला, ई-टीव्ही आला बरोबर. किंवा हं. प्रभात आणखीन तारा नावाचे आणखीन 2 चॅनल होते. हो. त्या काळामध्ये दूरदर्शन सोडून मनोरंजन क्षेत्रामध्ये खूप गोष्टी घडायला सुरुवात झाली. हं. आणि माझ्या सुदैवाने माझा एक मित्र होता अजय सरपोतदार म्हणून, बरोबर. जो ई-टीव्ही वरती तेव्हा होता. आणि त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं, की "तू एवढं सगळं करतोस, नाटक लिहितोस, हं. नाटकं करतोस, तर हं. तू टेलिव्हिजन का नाही करत?" तर मी त्याला म्हटलं, की "मी टेक्निकल माणूस आहे, म्हणून मी सुरुवातीला एडिटिंग सेटअप्स चालू केले आणि सगळ्या सिरियल माझ्याकडे एडिट व्हायला लागल्या. पण तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की हे आपण करू शकतो, सिरियल आपण करू हं. शकतो." तेच परत आपला जो चळवळ्या स्वभाव जो असतो, की आपण हे का नाही करून बघायचं? मी बरोबर. समजा नाटक करतो तर मी हे का नाही करायचं? मग मी राइट. आमचे समर नखाते नावाचे माझे थिएटर अकॅडमी मधले मित्र होते, जे फार याच्यातले फार मोठे गुरु आहेत म्हणजे. हं. त्याच्याकडे जाऊन मी तिच्या पायाशी बसलो अक्षरशः आणि त्याला सांगितलं, की "समर, मला टेलिव्हिजन कसं करायचं आहे सांग. हो. मला काही माहित नाही असं गृहीत धरून सांग." तोपर्यंत मी सिरियलमध्ये कामावर गेली होती. त्यामुळे मला बिट्स अँड पीसेस मध्ये माहिती होतं हे कसं करतात. हं. पण हं. समर नखातीने मला सगळं अथपासून इथेपर्यंत 3 दिवसात सांगितलं. बरं. आणि मी अजय सरपोतला सांगितलं, की मी सिरियल करायला तयार आहे. हं. तेव्हा आम्ही इव्हेंट्स करायचो. इंडियन मॅजिक आहे तेव्हा आम्ही इव्हेंट्स करायचो. तेव्हा आम्ही नाटक करायचो सगळे. आम्ही सगळे एका थिएटर ग्रुपमधली मुलं होतो. म्हणजे मी बरोबर. नाटक करायचो आणि ती मुलं माझ्याकडे काम करायची. तर त्याच मुलांना घेऊन आता ती म्हणजे सगळे 45-47 वर्षाची मोठी माणसं आहेत. म्हणजे ऋषिकेश बरोबर. देशपांडे तुम्हाला माहिती आहे, चिंतामणी वर्तक, सगळी मोठी माणसं आहेत. तेव्हा ती मुलं बरोबर. होती. तर मी त्या सगळ्यांना म्हटलं, चला आपण असं कधी नाटक करतोय, चला आपण आता टेलिव्हिजन करूया. तर सगळे बरं. म्हणले, हो करूया. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग आम्ही बरोबर. पहिली सिरियल केली आणि मग हळूहळू आम्हाला सगळं लक्षात येत गेलं कसं करायचं ते. हं. सुदैवाने जो आमचा काय म्हणूया चांगलं काम करण्याचा नाटकातला जो एक टच होता, तो हं. टच इथे पण राहिला. आम्ही सगळे साहित्याशी निगडीत असल्यामुळे पहिली सिरियल मी जी केली पिंपळपान नावाची, बरोबर. मोठी सिरियल म्हणावी तर. आणि हो. त्याच्या आधी एक सिरियल केली होती मी प्रारब्ध म्हणून. या दोन्हीमध्ये काही ना हं. काहीतरी साहित्यिक मूल्य होती. बरोबर. पिंपळपान तर सगळी साहित्य कृतींवरती आधारित होती. कथांवर आधारितच होती. बरोबर. त्यामुळे आम्ही नेहमीच चांगला कंटेंट करत गेलो. हं. आणि हं. जेव्हा कुठलाही नवीन चॅनल आला, तेव्हा त्याच्यावरच्या पहिल्या सिरियल ज्या झाल्या त्यात आम्ही सिरियल केली. अरे वाह! ईटीव्हीवर केली.
अल्फावर केली, मग आता झीवरती केली, मग बरोबर त्यानंतर स्टार प्रवाहाला तेव्हा केली, झी युवा आला तेव्हा केली. तर बरोबर त्यामुळे सगळ्या चॅनल बरोबर आम्ही निगडीत होत गेलो पहिल्यापासून, बरोबर आणि मग हा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर बरोबर पण दॅट आणि वॉज मग द मालिका. पॉइंट. जेव्हा आम्हाला लक्षात बरोबर. आलं की हे क्षेत्र आता उघडणार आहे, दारं उघडणार आहे तिथली, खरंय तेव्हा खरंय आम्ही लक्षात आलं की आमची काही आपण याच्यात जायला पाहिजे. बरोबर. आणि मग अनेक मालिका झाल्या म्हणजे अग्निहोत्र सारखी मालिका असेल जी गेली अनेक हो वर्षांपूर्वी म्हणजे 10-12 वर्षांपूर्वी झाली. पार्ट 2 अग्निहोत्र सुद्धा आली आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट सारखी हो मालिका असेल की ज्या माइलस्टोन मालिका ठरल्या आणि लोकांनी त्या खूप लक्षात ठेवल्या. बरं तुमच्या बोलण्यातनं आता होय एक विषय खूप महत्वाचा आला की एडिटिंग सेटअप तुम्ही आधी सुरू केला. म्हणजे या क्षेत्रात होय येऊ पाहणाऱ्यांना एडिटिंग करता येऊ शकतं, नाटकात काम करता येऊ शकतं, मालिका, नाटक, सिनेमा, लिखाण करता येऊ हो शकतं आणि निर्मिती हो सुद्धा करता येऊ शकते. हो तर हे सगळे हो जे कंगोरे आहेत, हे या एका क्षेत्राला धरून आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रत्येकाचं मग अभ्यास करणं किती गरजेचं आहे आणि तो कसा केला पाहिजे? आज सध्या काय ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत? बघा, आता नाटक जर का आपण पाहिलं ना, तर आता नाटक करणं तसं सोपं आहे. परंतु चित्रपट किंवा टेलिव्हिजनमध्ये यायचं असेल तर हे मीडियम हे खूप टेक्निकल मीडियम आहे. बरोबर. त्यामुळे याच्यामध्ये अभ्यास हा अत्यंत आवश्यक आहे. आणि आता आपल्याला ही परत एकदा सांगतो की ही दृश्य स्वरूप तुम्हाला दिसत आहेत या व्यवसायाची. हं. म्हणजे निर्माता, लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि एडिटर, हां, संकलक, बरोबर. बॅकग्राऊंड म्युझिक, हे सगळे आपल्याला ती दिसणारी क्रेडिट्स आहेत. म्हणजे सिरियलला पण ही नावं येतात, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही जर का चॅनलमध्ये गेलात तर हं, चॅनल हेड आहे, हं. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स आहेत, त्याच्यामध्ये प्रोग्राम असिस्टंट्स आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये ऑन ऑन फ्लोअर लोक हं. आहेत, कॅमेऱ्याच्या मागे आणखी खूप लोक आहेत, याच्यामध्ये आर्ट डिपार्टमेंट मधली लोक आहेत, बरोबर. याच्यामध्ये कॉस्ट्युम मधली लोक आहेत, याच्यामध्ये मेकअप आहे, याच्यामध्ये हेअर आहे, स्टायलिंग आहे. एक युनिट जर का आता आम्ही म्हटलं तर 60 लोकांचं युनिट असतं. बरोबर. एवढे 60 वेगवेगळे व्यवसाय आहेत असं आपण म्हणायला हं, हरकत नाही. हं. म्हणजे एका सिरियलला 60 व्यवसाय आहेत आणि आता भारतामध्ये 600 चॅनल्स आहेत. मग तुम्ही अगदी न्यूजमध्ये बरोबर. जरी गेलात, आता न्यूज चॅनलला पण ही सगळी लोक लागतात. फक्त बरोबर. तिकडे कलाकारांचे ऐवजी न्यूज अँकर असतात, बाकी टेक्निकल सेटअप हा सगळा सेम असतो. हं, हं. त्यामुळे ही करिअर्स आहे. तुम्ही अगदी फूड चॅनलवरती गेलात, तुम्ही ट्रॅव्हल चॅनलवरती गेलात, तुम्ही आता न्यूज चॅनलवरती गेलात, 600 चॅनल आता आपल्याकडे भारतामध्ये हो. ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे खूप पॉप्युलर वाह! आहेत. हं, आता या प्रत्येक ठिकाणी जर का तुम्ही असं म्हटलात की प्रत्येक ठिकाणी जवळजवळ एक चॅनल म्हटलं तर 250 ते 300 माणसं काम हं, करतात. हं. तर 600 गुणिले 250 हे जर का तुम्ही पाहिलं तर ती केवढी होतात. आणि याही हो. पेक्षा पुढे जाऊन बरोबर. आता तुम्ही जर का युट्यूब वरती गेलात तर डिजिटल चॅनल्स जेवढे सुरू झालेले आहेत, खरंय. ते डिजिटल चॅनल्स तर अक्षरशः लाखो करोडो आहेत. तुम्ही स्वतःचं डिजिटल चॅनल चालू करू शकता. उत्तरा, तुझंच उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आता आहे. तू हां. एक चांगला डिजिटल चॅनल चालवत आहेस आता. बिग टेलिव्हिजन राइट. सारखा एक चांगला तुम्ही आता एक चॅनल करता आहात. तुम्ही खरंय. स्वतःचं कंटेंट करू शकता. सो देर आर सो मेनी करिअर ऑपॉर्च्युनिटीज. आणि याच्यात बरोबर. मागे राहू नका एवढंच मी मराठी मुलांना सांगेन. याचं हं. कारण इतर भागातील माणसं याच्यामध्ये खरोखर अक्षरशः येतात, आणखीन उत्तमोत्तम करिअर करून जातात. आपल्याच लोकांना एक प्रकारचा काय म्हणूया हं. दडपण येतं म्हणा, किंवा अजूनही आपला माइंडसेट नाहीये इकडे जाण्याचा. अजूनही बरोबर. आपल्याला बँकेत नोकरी पाहिजे, अजूनही आपल्याला स्थिर नोकरी पाहिजे. पण हे खूप चॅलेंजिंग आणखीन खूप रिवॉर्डिंग करिअर. एक साधं हं. उदाहरण सांगतो. हं, हं. तुम्ही जर का आज एखादी सिरियलचे रायटर असाल, समजा तुम्ही म्हणाल की मी स्क्रीन प्ले, डायलॉग, आणखीन स्टोरी सगळं करतो, तर तुम्हाला महिन्याला 3 ते 4 लाख रुपये मिळू शकतात बरं. इझिली. आणि मी मराठीचं हो. सांगतोय. तुम्ही हिंदीत गेलात तर तुम्हाला 15 ते 20 लाख रुपये दर महिन्याला मिळू शकतात. बरं. जसं आहे, पण तिथे कॉम्पिटिशन आहे, हं. तिथे कॉम्पिटिशन आहे, तिथली स्किल आहे, मेहनत करायची जर तुमची तयारी पाहिजे. कुठेतरी आधी बरोबर. हं, हं. असं काम करण्याची तयारी पाहिजे. या हं. क्षेत्रात म्हणजे नोकरीवरती कसं, सरकारी नोकरी असेल तुम्ही काहीतरी करून टिकू शकता. बरोबर. इथे तुम्ही टिकू नाही शकणार. पण बरोबर. जेवढा बरोबर. तुम्हाला रिस्क आहे तेवढाच तुम्हाला रिवॉर्ड आहे, खरंय. खरंय. हं. असं म्हणेन मी. आणि आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे इतका वास्ट खरं तर आहे विषय. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की आम्ही पण आता तोच विषय की इव्हेंट आपण करत होतो, पण आता कोरोनामुळे जर इव्हेंट होत नाहीयेत, तर मग अशा बॅकग्राऊंडवर लोकांना काहीतरी 4 गोष्टी चांगल्या मिळाव्यात म्हणून आपण यंगिस्तान हा एक प्लॅटफॉर्म सुरू केला आणि एक डिजिटल प्लॅटफॉर्म आज सुरू झाला. म्हणजे मी मला जर विचारलं असतं की एक 5-6 वर्षापूर्वी मी डिजिटली काही करेन का, तर कदाचित माझ्याकडे उत्तर नसतं. पण आज ते
झालं. बरोबर आहे. पण मला मृण्मयी सगळ्या मुलांचं कौतुक वाटतं की इतकं, म्हणजे सारंग होता परवा आपल्या यंगिस्तानच्या या बिस्टॉकच्या प्लॅटफॉर्मवर सारंगसाठीची बरोबर. मुलाखत झाली. तर मी तेव्हाही त्याला म्हटलं की तुम्ही इतक्या आधी या डिजिटलचा विचार केला, तर डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून काही वेगळी चॅलेंजेस वाटतात का तुला? काय वाटतं? कारण तू नाटक म्हणजे या सगळ्यातनं गेलेली आहेस, तू सिनेमा केलेला आहेस, तुझं ची व ची चौका अप्रतिम सिनेमा झालेला होता आणि खूप सुंदर काम तुझं झालेलं होतं. सो हे सगळं करताना डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून तुला काय चॅलेंजेस वाटतात? मला खरं तर आता चॅलेंजेस पेक्षा ती खूपच जास्त एक्साइटिंग स्पेसच वाटतेय. कारण बरं. आता आपल्याला म्हणजे टेलिव्हिजनला एका प्रकारचे रूल्स, नियम असतात. चित्रपटात आपल्याला सेन्सरशिप असते आणि वेगवेगळे नियम असतात. पण हम्म. वेब हे जे माध्यम आहे, ते आत्ता तेही तितकंच यंग आहे आणि म्हणजे तुम्ही कराल ते व्हॅलिड आहे. असं एक आता वेब हे बरोबर. प्लॅटफॉर्म आहे. आणि त्यामुळे तिथे एक्सप्लोर करायला, पुन्हा एकदा प्रयोग करायला आणि वेगवेगळ्या गोष्टी करून पाहायला ते खूप चांगलंच प्लॅटफॉर्म आहे आणि एक्साइटिंगच आहे. आता सारंग साठे जो आहे त्यांनी तो भाडीपाचा म्हणजे तो को-फाउंडर हम्म. आहे. फाउंडर त्यामुळे आहे. हा. त्यांनी तर अर्थातच खूप आधी आणि खूप लवकर हे काम चालू केलं. पण आम्ही सगळे पुन्हा एकदा एक नाटकाच्याच ग्रुपमुळे एकत्र जमलेली लोकं आहोत. तर बरोबर. त्यामुळे आम्ही ऑटोमॅटिकली भाडीपासाठी काम करायला लागलो. हम्म. आणि हम्म. त्यामुळे आम्ही जेव्हा सुरू केला हा प्रवास, तेव्हा आम्हाला कल्पनाच नव्हती की काय प्रकारचा प्रतिसाद येऊ शकतो. आणि बरोबर. म्हणजे मी चित्रपटही करते, मी टीव्हीही केलंय, मी नाटकही करते. हम्म. पण हम्म. वेबवरती तुम्हाला प्रेक्षकांशी संवाद ज्या प्रकारे साधता येतो, कारण हम्म. लगेच एका प्रकारचा प्रतिसादही मिळतो. बरोबर. आणि त्यामुळे ना त्या सगळ्याला एक तुमच्याकडून एक खरेपणा आणि एक हेतू येणं फार महत्वाचं आहे. त्या हम्म. व्यतिरिक्त ते प्रेक्षक म्हणजे ते बघतच नाहीत ते किंवा ते म्हणजे दे हम्म. मूव्ह ऑन. हम्म. मी म्हणलं मगाशी बरोबर. तसं चॉईसेस आता सगळ्यांनाच इतके आहेत, की त्यामुळे स्पर्धा अर्थात आहे. पण हम्म. मला असं वाटतं, की घाबरून जाण्यासारखं तर अजिबात नाहीये. हम्म. उलटं तुम्हाला इतकी स्पेस आणि एक प्लॅटफॉर्म मिळालाय आणि आता आपल्याला कोरोनाच्या काळात तर कळलंय, की आपल्याला एक ज्या 100 गोष्टींची गरज आहे असं वाटत असतं, तेही नसतं खरं तर. खरी गोष्ट आणि आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे इतके वेगवेगळे मार्ग आहेत आणि बरोबर. त्यांचाही तसाच प्रतिसाद मिळतो चांगल्या गोष्टींनाही, वाईट गोष्टींनाही. खरंय. इट इस व्हेरी अनफॉरगिव्हिंग. हम्म. ती जी स्पेस आहे ती. पण त्यामुळे मला असं वाटतं, की खरेपणाने जर तुम्ही त्यात शिरलात आणि तुमचा हेतू आणि मोटिव्ह जर क्लिअर असेल, तर अतिशय रिवॉर्डिंग स्पेस आहे. बरोबर आहे. पण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्म जसं तू म्हणालीस, की काही लोकं बघतात किंवा म्हणजे चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींना तिथे रिस्पॉन्स जो आहे तो तुम्हाला मिळतो. विशेषतः मला बरोबर. तुमचा जो आई आणि भाडिपामध्ये जे आई आणि तुम्ही जे काही केलेलं आहे तर ते फार सुंदर झालंय आणि सुंदर अशासाठी की तुम्ही दोन्ही पिढ्यांना तिथे जोडायचं काम केलंय. म्हणजे केवळ तुम्ही हं, तरुण हं, तरुण हं. आहात असं नाही, तर तुम्ही आईला पण घेताय तुमच्या अ, आधीच्या पिढीला पण जोडून घेताय. तर ते पण खूप आवडलं आणि मग प्रत्यक्षात त्या आईमधली म्हणजे गोष्टीतली आई आणि तुझी आई याच्यात काही फरक जाणवला का? आहे का? आणि आईकडनं सुद्धा या प्रोडक्शनच्या दृष्टीने शिकायला मिळालं का? कारण आई सुद्धा या क्षेत्रात आहे. बरोबर, बरोबर. अं, म्हणजे रेणुताई जी माझी त्या हां, शो मधली आई आहे, तिच्यात हां. आणि माझ्या आईमध्ये मला वाटतं सगळ्याच आयांमध्ये अनकंडिशनल लव्ह हे कॉमन असतंच. तर ते बरोबर. अर्थातच या दोघींमध्ये आहे आणि म्हणजे त्यांच्या दोघींमधलं साम्य जे आहे ते. आणि माझ्या आईची मला जी मदत होते तर अर्थात आता आम्हाला सगळ्यांनाच आम्ही एका कुटुंबात जरी असलो तरी आम्ही त्यातल्या वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये काम करतो. त्यामुळे बरोबर. फायदा म्हणायला गेलं किंवा मदत जर म्हणायला गेलं तर हीच आहे, की आम्ही सगळे एकमेकांच्या कामाकडे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघू शकतो. म्हणजे आता जेव्हा बरोबर. माझ्या घरी गप्पा चालू असतात किंवा प्लॅनिंग चालू असतं, तर तेव्हा त्यांना माझ्याकडून एका ॲक्टरचा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. तर तसंच बरोबर. मला माझ्या आईकडून एक मेकअप आर्टिस्ट, स्टायलिस्ट, येस. कॉस्ट्यूम बरोबर. डिझायनर, कॅरेक्टर बरोबर. डिझायनर म्हणून मला अनेकदा डिटेलिंग तिच्याकडून शिकायला मिळतं किंवा हं. आणि
आणि आम्ही सगळे एकमेकांना त्या बाबतीत अतिशय ऑनेस्टली सांगतो. एखादं काम बरोबर. आवडलं तर तेही तितकंच खरं 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 सांगतो आणि नाही आवडलं तर ते तर हम्म. आवर्जून सांगतो. कारण मला असं वाटतं की या क्षेत्रात हे खूपच सहज होऊ शकतं, की यू नो एक 10 लोकं काहीतरी छान बोलले आणि आपण आपल्या धुंदीत कधी यू नो बरोबर. यू विल स्टार्ट गेटिंग फुल ऑफ युअरसेल्फ सांगता येत नाही. राईट, तर राईट. ते आम्ही सगळे एकमेकांसाठी करतो. म्हणजे वडील, आई, सुरुद, गिरिजा, मी आम्ही सगळे एकमेकांना बांधून जमिनीवर ठेवण्याचं काम करतो. खरंय, खरंय. आणि हे एका कलेच्या क्षेत्रात असणाऱ्या घरामध्ये म्हणजे किती छान वातावरण असेल. आता तू सांगितल्यानंतर मला ते आणखीन रिअलाईज होतंय. पण हे सगळं करत असताना जेव्हा बाबांच्या म्हणजे स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे जेव्हा, तेव्हा त्याबरोबर प्रोडक्शनमध्ये कधी मदत करावी, असिस्ट करावं, असं केव्हा वाटलं आणि तू केव्हा त्यांच्या बरोबर काही काम करू शकलीस? ओके. मी म्हणजे आता बाबांनी सांगितलं तसंच, की मी माझी सुरुवात कॉलेजमध्ये मी नाटक करून मग एका संस्थेबरोबर मी काम करायला लागले समन्वय आणि हं, तिथून आसक्त बरोबर मी नाटक करत गेले. हं, त्यामुळे माझा प्रवास माझा सुरू झाला. परंतु अर्थात इंडियन मॅजिक आय सारखं म्हणजे सारखी कंपनी आहे हं, ज्याची सुरुवात माझ्या वडिलांनी केली आणि त्यांच्या मित्रांनी म्हणून केली आहे. त्यामुळे ती कंपनी आहेच आपल्याबरोबर. पण जेव्हा मी ॲक्टिंग करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं, की आता नाटकातनं आपण टेलिव्हिजनमध्ये किंवा फिल्म्समध्ये आपल्याला जायची इच्छा आहे. तर अर्थातच ते एक अतिशय टेक्निकल माध्यम आहे. तर हं. त्यामुळे आपल्याला निदान एखादं प्रोडक्शन सुरुवातीपासून म्हणजे प्री प्रोडक्शन पासून ते पोस्ट प्रोडक्शन पर्यंत ते रिलीजपर्यंत नेमकं हं, काय-काय घडतं, हं. हे मला वाटतंय कळणं माहीत असणं खूप महत्वाचं आहे. आणि बरोबर. त्याचे त्याचे ॲक्टर म्हणून सुद्धा खूप फायदे असतात. म्हणजे जर तुम्हाला एडिटिंग तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्हाला एडिटिंगचा थोडा जरी अनुभव असेल, हं. म्हणजे केलंय असं नाही, पण अगदी तुम्ही एडिटरच्या मागे खुर्ची ठेवून बसलात आणि तुम्ही बघताय 2-4 तास काय चाललंय ते. खरंय. तरी सुद्धा हं, तुम्हाला अभिनय करताना कळतं, की तुम्हाला हं. कसा करायचा आहे, तुम्हाला काय बरोबर. प्रकारची स्पेस द्यायची आहे 2 वाक्यांमध्ये किंवा काय प्रकारची रिएक्शन द्यायची आहे, जेणेकरून तो सीन तयार होऊ शकेल एडिट टेबलवर. ह्याचा थोडा-थोडा बरोबर. अंदाज यायला लागतो. त्यानंतर त्यामुळे मी इंडियन मॅजिक आयमध्ये नाटक करत असतानाच हं. कॉर्पोरेट फिल्म्सना असिस्ट करायला लागले. बरं. आता पुन्हा त्यातही मी माझीच वाट शोधत होते. त्यामुळे मी बाबाला तर कधी केलं नाही असिस्ट. पण ओके. आमच्या कंपनीचे अजून एक डायरेक्टर आहेत अमित पटवर्धन, त्यांना मी असिस्ट करत होते काही काळ. त्यामुळे मी हां. एकटी असिस्टंट डायरेक्टर असायचे. आणि असिस्टंट डायरेक्टरला खरंच सुरुवात ते शेवट अख्खा तो प्रवास बघावा लागतो आणि त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. तर त्यामुळे मला हे खूप फॉर्च्युनेट वाटतं, की मला ती संधी मिळाली हं. आणि मला अगदी म्हणजे काय करायचं आहे इथपासून ते रिलीजपर्यंत किंवा ती आता फिल्म तयार झाली आहे. हे सगळं बरोबर. बघायला मिळालं आणि मला असं वाटतं पर्सनली, की ॲज अन ॲक्टर जी कॅमेरासमोर येणार आहे, तिला माहीत असणं, की काय-काय घडणार आहे, काय-काय बरोबर. घडलं आहे, हं, हे हं, खूप हं, महत्वाचं आहे आणि ते खूप रिलॅक्सिंगही आहे. म्हणजे तुमची हं. अनसर्टनिटी सुद्धा कमी होते. कारण बरोबर. ॲक्टर्सना एस्पेशली कलाकारांना जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर असता, तेव्हा तुम्ही प्रचंड व्हल्नरेबल असता एका अर्थाने. कारण तुम्ही काहीतरी इमोट करू पाहत असता, जे खरंही असलं पाहिजे, जे सगळ्यांपर्यंत पोहोचलंही पाहिजे. त्यामुळे तुम्ही अजून बरोबर. स्वतः आत खणून-खणून काहीतरी बाहेर काढत असता. त्यामुळे तुम्ही खूप व्हल्नरेबल असता. तर अशा वेळी हं. मला असं वाटतं, की जर तुम्हाला माहीत असेल, की नेमकं इथे काय चालू आहे, नेमकं कॅमेरा म्हणजे लेन्स बदलतीये म्हणजे काय होतंय, फोकसचा बरोबर. डिस्टन्स मोजतायत म्हणजे नेमकं काय होतंय. हे जर कळत असलं, तर तुम्हाला एक ॲक्टर म्हणून शांतपणा सुद्धा येतो. जेणेकरून तुम्ही फक्त तुमच्या कामावरती फोकस करू शकता. तर हे मला बरोबर. इंडियन मॅजिक असल्यामुळे हे सगळं बघायला मिळालं. राइट, राइट. आणि पुन्हा तेच आहे, की या मागच्या सगळ्या गोष्टी जेव्हा समजून घेतल्या जातात, तू आत्ता म्हणालीस तसं, की एका काम करणाऱ्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला या मागच्या गोष्टी माहीत असल्यानंतर आपण अधिक सफाईने ते काम करू शकतो. हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पण पुन्हा एकदा आजच्या तरुणाईवर खूप लेबलं लावली जातात, की तुम्ही काय जरा चमकलात की झालं वगैरे. म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या बाबतीत म्हणते. तर हा जो बरोबर, अभ्यास बरोबर. आहे, हा अभ्यास खरंच तरुण मंडळी करताना तुला तुझ्या आजूबाजूला दिसतात का? आणि त्यांनी थोडं काय आणखीन अवेअरनेस त्यांच्यामध्ये काय आला पाहिजे असं तुला वाटतंय?
म्हणजे आता मी स्वतःला इन्क्लूडच करते ह्यात. बरोबर. म्हणजे काय करण्याचा मीही प्रयत्न करतच असते किंवा करतच आहे. हा. मला असं वाटतंय की अतिशय समजूतदार आहे आत्ताचा तरुण वर्ग. असं नाहीये की छोटंसं काहीतरी झालं म्हणून हवेत गेलेत किंवा आता बरोबर. असं नाहीये असं मला वाटतं. मला असं वाटतं की आम्ही सुद्धा खूप विचारपूर्वक काम करण्याचाच प्रयत्न करत असतो अगदी खरं आहे. आणि त्यामुळे आपण फक्त असं आहे की तरुण मंडळी जी आहेत ती अजून खूप शोधत असतात, चाचपडत असतात आणि त्यात कलाकार ऍक्टर्स जे असतात त्यांचं अजूनच तसं होतं. कारण जेव्हा एखादा लेखक, दिग्दर्शक किंवा निर्माता एखादी गोष्ट सांगू पाहतो, तेव्हा त्याला त्याची संपूर्ण क्लॅरिटी असते. त्याला माहीत असतं की नेमकं काय आहे, आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे. पण ऍक्टर जो असतो त्याला त्यांची गोष्ट सांगायची असते. त्यामुळे हे पण एक खूप महत्वाचं असतं की जेव्हा आम्ही काम निवडतो, तेव्हा बऱ्याचदा फक्त स्क्रिप्ट वाचून आपल्याला अंदाज येत नसतो की नेमकं पूर्ण जेव्हा ते तयार होईल, तेव्हा ते कसं होईल. आता 2 स्क्रिप्ट्स वाचल्या, 10 स्क्रिप्ट्स वाचल्या, की त्यानंतर आपल्याला अंदाज यायला लागतो. नाहीतर तुम्हाला एखादी गोष्ट वाचल्यावरती तुम्ही सांगूच नाही शकत, की 100 वेगळी डोकी जमल्यानंतर त्याचं रूपांतर कशात होईल. तर बरोबर. त्यामुळे मला असं वाटतंय, की कलाकारांना कदाचित थोडासा वेळ लागतो. कधी-कधी चुका होतात, कधी-कधी बरोबर होतं. पण मला वाटतंय अवेअरनेस ह्या गोष्टीचाच मी स्वतः ठेवण्याचा हा. प्रयत्न करते, की एकतर आपलं काम आपल्याला काय म्हणायचंय, हे अतिशय क्लिअर असावं, हे अतिशय नेमकेपणाने प्रेक्षकापर्यंत पोहोचावं. आपल्याला बरोबर. त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास असला पाहिजे आणि मला असं वाटतं, की ते विचार कंटेम्पररी असावेत. तर आत्ता तरी अवेअरनेसच्या बाबतीत एवढाच प्रयत्न आम्ही सगळे बरोबर. करत असतो मला वाटतं. आणि तुम्ही ते छान करत असता. वेगवेगळी माध्यमं तुम्ही जोखत असता आणि ते जोखत असतानाच नवीन-नवीन एक्सपेरिमेंट खरं तर होतात. आजही तरुण पिढीमध्ये असे अनेक एक्सपेरिमेंट आपण बघतोय, की जे वेगवेगळ्या पातळीवर होत आहेत. रंगादादा मला तुम्ही सांगा, की आज ही तरुण मंडळी ज्या प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करतायत, तेच प्रयोग तुम्ही तुमच्या काळात केलेत, म्हणजे सुरुवातीच्या काळात केलेत आणि आजही करताय. म्हणजे नक्षत्रांचे देण्यासारखा एक अतिशय अल्टिमेट कार्यक्रम असो किंवा जसं मी मगाशी उल्लेख केला अग्निहोत्र किंवा एका लग्नाची गोष्ट सारखी मालिका असो, ते आत्ता जेव्हा लॉकडाऊनचा पिरियड आहे तेव्हा घरी बसून सुद्धा तुम्ही 800 खिडक्या 900 दारासारखी एक मालिका करताय. तर ही कल्पना कशी आली लक्षात किंवा हे वेगवेगळे प्रयोग कसे केलेत तुम्ही? लॉकडाऊन झाल्या झाल्या आम्ही एक कार्यक्रम सुरू केला, ज्याचं नाव होतं अल्पविराम, जो मुंबईनेच होस्ट केला आणि आम्ही रोज 2, 3 किंवा 4 कलाकारांना बोलवायचो बरोबर. आणि आम्ही अशाच एका प्लॅटफॉर्मवर जो कार्यक्रम सुरू केला. जवळजवळ आम्ही दररोज असे 44 आम्ही सलग कार्यक्रम केले खूपच छान आणि झाले त्याच्यामध्ये यांचे. मराठीतले जवळजवळ 160 कलाकार. हा. तर तेव्हा ना सगळे कलाकार मित्र आहेत सगळे माझे. सगळ्यांशी बोलताना माझी एक गोष्ट लक्षात आली, की सगळ्यांना काम करण्याची इच्छा आहे हम्म. आणि कसं करायचा हा मार्ग दिसत नाहीये. पण काहीतरी करूया असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. म्हणजे काहीतरी करूया याच्यातनं मग निर्माण झालं, की मग कसं करूया? काहीतरी करूया ठरलं. बरोबर. कसं करूया? मग असं लक्षात आलं, की आपण आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात कॅमेरा आहे फोनचा. पण सगळे कॅमेरे वेगळे आहेत. प्रत्येकाचा फोन वेगळा आहे, त्याचा मेक हो वेगळा ना. आहे, कॅमेऱ्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आहेत. टेक्निकली हे सगळे कसे एकत्र येणार? मग जरा आम्ही थोडासा आमच्या कंपनीत अमित पटवर्धन माझा जो पार्टनर आहे, त्यांनी या सगळ्यावरती काहीतरी तांत्रिक उपाय शोधून बरं. काढले. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं, की तुमच्या फोनमध्ये अशी अशी सेटिंग करा, ते आपण असं असं शूट करू. अच्छा. मग विभावरी देशपांडे जी आहे माझ्यावर काम करते, हा. आम्ही कथा निर्माण केली, कन्सेप्ट निर्माण केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनीचे जे अजय बालवणकर आहेत, बरोबर. तर ही आयडिया खूप आवडली. मुख्य म्हणजे काय ना, की नेव्हर डाय स्पिरिट जे असतं ना, शो मस्ट गो ऑन आपण म्हणतो, तर शो मस्ट गो ऑन कसा न्यायचा पुढे, आपला शो न्यायचा पुढे. मग त्याच्यातनं आम्ही हे सगळे एक 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 खडतर मार्ग धुंडाळत शेवटी याचं एक सोल्युशन क्रिएट केलं. ही गंमत अशी आहे, की आता सुद्धा ही मालिका घरातनं चालू आहे. हो. याचं एडिटिंग हे केरळामध्ये होतं, कारण आपल्याकडे एडिट स्टुडिओ बंद आहेत. ओ त्याचं बापरे. बॅकग्राऊंड म्युझिक हे कोल्हापूरमध्ये होतं अच्छा. आणि याचं शूटिंग जे आहे ते शूटिंग आता शशांक पवार आमचा जो म्युझिक डायरेक्टर तो कोल्हापुरात आहे आणि ओके. याचं शूटिंग जे आहे ते शूटिंग मुंबईत चालू आहे, पुण्यात चालू आहे आणि लंडनला चालू आहे. हो हो. आणि आता आमची नम्रता आवटे ती गेली कोकणात गेली आहे, हा. तर ती कोकणातनं शूटिंग करणार आहे. तर बरं. जगभरातनं थोडक्यात शूटिंग चालू आहे आणि भारतभरातनं एडिटिंग चालू आहे.
अशी एक बरोबर. अत्यंत काय म्हणूया, इट्स अन एक्सपेरिमेंट. खरंय. आता जेव्हा लॉकडाऊन उठेल तेव्हा एक्सपेरिमेंट संपेल हम्म, हम्म. आणि परत कदाचित पूर्वीसारखं शूटिंग चालू होईल. बरोबर. पण या काळामध्ये अशी मालिका करून बघायला पाहिजे. असं हे जे आमचं काय म्हणूया ना, थोडंसं सतत काही ना काहीतरी करून बघण्याची उर्मी जी खरी असते गोष्ट ना, आहे. हीच उर्मी मला वाटतं प्रत्येक जण शोधत असतो. म्हणजे डिजिटल मध्ये काम करणारी मुलं हम्म. आहेत ती काय, आता तुम्ही पण हा एक प्लॅटफॉर्म आवश्यकता म्हणून शोधून काढला. जिथे बरोबर. गरज आहे तिकडे, म्हणजे शोध ही गरजेची जननी आहे असं आपण बरोबर म्हणतो. आहे. बरोबर आहे. तशी जसजशी गरज निर्माण होते तसतसे आपण ते काही नवीन वाटत शोधत जातो. खरंय. तर मला वाटतं नेव्हर डाय स्पिरिट आहे ना, आणि आपण थांबायचं नाहीये काही. हम्म, हेच हम्म. मला वाटतं सगळ्यांना खूप महत्वाचं काहीतरी अगदी दिलं जातं खरंय. असं मला अगदी वाटतं. खरंय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एंटरटेनमेंट इंडस्ट्री सुद्धा खूप मोठी आहे. खूप दिशा खरं तर त्याच्यामध्ये आहेत आणि तरुणांनी नक्कीच या इंडस्ट्रीकडे यायला हवं. वेगवेगळे ऑप्शन बघायला हवेत. म्हणजे स्मिता तळवलकर नेहमी म्हणायच्या की अगदी म्हणजे मुलींना एडिटिंग सारखं क्षेत्र सुद्धा खूप मोठं आहे. की म्हणजे अगदी भालजी पेंढारकरांनी त्यांना सांगितलं होतं की 9 महिने बाई हो. म्हणजे पोटात बाळ घेऊन सुद्धा ती एडिटिंग करू शकते. तर म्हणजे इतके ऑप्शन खरं तर उपलब्ध आहेत. सो त्याच्याकडे बघितलं हो. पाहिजे. अगदी माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की माध्यमं आणि वेगवेगळी आहेत. 45,000 हां, कोटी रुपयाची इंडस्ट्री आहे. खरीच गोष्ट आहे. खरीच गोष्ट आहे. म्हणजे एका दृष्टीने आर्थिक सुबत्ता देणारी अशी इंडस्ट्री आहे. त्यामुळे माध्यमं वेगवेगळी आहेत. तर या हो, वेगवेगळ्या हो. अगदी. माध्यमांचा विचार कसा केला पाहिजे आणि त्यातनं आपल्या वाटा कशा शोधल्या पाहिजेत? माध्यम म्हणून कसा विचार केला पाहिजे? मला वाटतं आपल्या कशाची आवड आहे हं, ते पहिल्यांदा शोधलं पाहिजे. हं, म्हणजे गो व्हेअर युअर हार्ट आस्क्स यू. म्हणजे तुमचं फॉलो युअर हार्ट म्हणतो ना आपण, की मला ना मनात ना खूप इच्छा आहे की मला काहीतरी लिहायचं आहे. मग तू लेखक हो. हं. मला ना मनात खूप इच्छा आहे की ना हे सगळं बनवून बघा. मग तू प्रोडक्शन मध्ये ये. मला नाही, मला पहिल्यापासून मला रंगलो, मला ना कॅमेरा समोरच जायचंय. हं. आता एका बाजूला ही दुसऱ्या बाजू हे कोण घोड्यावर नाही बसून. बरोबर. आता उदाहरणार्थ मी चित्रलेखन शिकवतो आणि हं. काही काही लोकांना शिकवलं आतापर्यंत. त्याचा फक्त असतो म्हणून करायला येतात की आता मला करायला काहीच नाही, आता मी चित्रलेखन करून बघतो, हो. असं नाही अरे होत बापरे! हं. ते. बरोबर. तुमच्याकडे ना ते मनातनं तुमची इच्छा काय काय ते बघा. विरुद्ध काम करू शकता, तुमच्या लिहू शकत नाही. तुमचं मन नसेल ना, तुम्ही या क्षेत्रात काहीही करू शकत नाही. खरंय. हं. तुमचं मन आहे का, जरूर या क्षेत्रामध्ये या. मग तुमचं कसब लावा, कसब मिळवा. पण तुम्हाला जर का नाटकात काम करायचंय तर तिकडे कॉलेजच्या एकांकिकेपासून करा, हं, हं, हं. त्याच्यामध्ये सहभागी व्हा. एखादा छान ग्रुप फॉर्म करा, त्यातनं नाटक बसवा. हं, हं. टेलिव्हिजनमध्ये आलेली बरीचशी माणसं नाटकातनं आलेली आहेत आणि बरोबर. सिनेमात गेलेली बरीचशी माणसं ही नाटक आणखीन टेलिव्हिजन मधनं गेलेली आहेत. तर नाटक ही पहिली पायरी आता तरी आपल्याकडे आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही इन्स्टिट्यूट पण जॉईन करू शकता, कुठली तरी आणखी डायरेक्ट एडिटिंग शिकू शकता, हं, हं. तुम्ही कॅमेरा शिकू शकता, बरोबर. तुम्ही बाकी सगळी तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या शिकू शकता. तुमच्याकडे जर का चांगली सौंदर्यदृष्टी असेल, तुम्ही आर्ट डिरेक्टर होऊ शकता, हं, तुम्ही छान छान कॉस्ट्युम करू हं. शकता. या सगळ्याला भरपूर पैसे मिळतात आमच्या खरंय. क्षेत्रामध्ये. मग अगदी काही काम न करणारा पण नुसती इकडे तिकडे धावाधाव करणारा स्पॉट बॉय असतो ना, हां. त्याला सुद्धा दिवसाला 1,000 रुपये मिळतात. तो महिन्याला 30,000 रुपये मिळवतो. हो. इतकं हे संपन्न क्षेत्र आहे. याचं कारण इथे मनी रोलिंग पुष्कळ आहे. मगाशी मी सांगत होतो की 45,000 कोटी रुपयाची इंडस्ट्री आहे फक्त टेलिव्हिजन. बरोबर. फक्त हं, टेलिव्हिजन. हं, तर इथे हं. ऑपॉर्च्युनिटीज केवढ्या आहेत पहा. मागे राहू नका अजिबात. तुमच्याकडे कसब असेल आणि तुमच्याकडे इच्छा असेल, उर्मी असेल, तुम्ही अगदी बिनदिक्कतपणे या क्षेत्रामध्ये या, असं मी कोणालाही सांगेन. वाह! मला वाटतं आज नक्कीच सगळ्यांना एक चांगलं मार्गदर्शन हे मिळालंय. मृण्मयी जाता मला तुला विचारायचंय जसं एक रत्ना बाबा हां. छोटा शेवटचा एक शेवट नक्की, उत्तरा नक्की. उत्तरा उत्तरा हो, एक हो. शेवटचा बोला, विषय. आणि बोला ना. ज्यांना व्यवसाय करायचा आहे ना, हां. त्यांच्यासाठी मी सुद्धा सांगतो की तुम्ही हा व्यवसाय कसा होतो हे समजावून घ्या ओके. आणि या व्यवसायामध्ये सुद्धा या. कारण या व्यवसायामध्ये जोखीम आहे, पण हं. या व्यवसायातला जो आनंद आहे ना, निर्मितीचा आनंद,
खरंय. हा निर्मितीचा आनंद तुम्ही किराणा भुसारमालाची विक्री केलीत ना त्याच्यामध्ये नाहीये. तो व्यवसायामध्ये पण जरुरी आहे, एवढं मी तुम्हाला ऍडिशनली सांगेन. वा वा, नक्की. आणि जसं मला मृण्मयीला विचारायचंय की आयुष्यभर काय करायला आवडेल, अभिनेत्री की निर्माती, काय व्हायला आवडेल? बापरे! अजून निर्मितीपर्यंत मी पोहोचू शकले नाहीये आणि मला आधीच पटकन तुम्हाला दोघांनाही सांगायचंय, की मला आत्ता माझ्या बाबांचे शेवटचे 2 प्रश्नांची उत्तरं अजिबात ऐकू आली नाहीयेत. हो, हो. त्यामुळे आता मी हा कार्यक्रम झाल्यानंतरच ते पाहू शकीन. आणि खरं तर येस. हे प्रश्न मला ह्याची उत्तरं ऐकायला खूप आवडलं असतं. पण अनफॉर्च्युनेटली मला ऐकू येत नव्हतं. मला फक्त तुमचाच नंतर आवाज तू येतोय. ओके, पण नंतर लिंक तू ऐकू शकशील नक्की. नक्की, नक्की, नक्की. हम्म, निर्मितीविषयी आता तरी मला विचार करतानाही खूप भीती वाटते. कारण हम्म. अभिनेता अतिशय एकाच गोष्टीचा विचार करत एका कलाकृतीत शिरतो. निर्मिती ही एक म्हणजे एक अख्खं जगाची तुम्ही जबाबदारी घेता, तर ती खूप मोठी जबाबदारी आहे. परंतु हा काळ असा आहे असं मला वाटतं, की जिकडे तुम्हाला जे व्यक्त करायचंय, जी गोष्ट सांगायची आहे, ती जर तुम्हाला तुम्हाला हवी तशी सांगायची असेल, तर जर तुम्हाला ती स्वतःहून निर्माण करता आली, तर नथिंग लाइक इट. आणि आता हाच काळ चालू आहे. अनेक परदेशी ॲक्ट्रेसेस आहेत आणि अर्थात हम्म. भारतातही अशा खूप ॲक्ट्रेसेस आहेत, ज्या आता स्वतः कंटेंट क्रिएट करतात. कारण की अनेक वर्ष असं झालेलं आहे, की स्त्रियांसाठी इतकी छान पात्र लिहिली गेलेली नाहीये. त्यामुळे बरोबर. म्हणजे स्त्री अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं अतिशय एक्साइटिंग वेळ आहे. निर्मितीकडे कधीतरी धाडस करून पोहोचता येईल. तर तिथे पोहोचेपर्यंत, तिथे पोहोचण्यासाठी एक कलाकार म्हणून स्वतःची क्रेडिबिलिटी वाढवण्याचा आता मी प्रयत्न करते आहे. तर आयुष्यभर असं जर विचारलं तर आय होप मला ज्या प्रकारचं काम करायचंय ते स्वतःसाठी क्रिएट करून त्यात कामही करू शकेन वा. आणि जे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेन. वा, खूप छान. म्हणजे आता जसं बाबा म्हणाले तसं की मनापासून काय आवडतं, मन कशात आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे मी नेहमी आनंदाने नेहमी म्हणते की बोलणं हा धंदा आहे. म्हणजे आज आवड, पॅशन कशाची आहे, तर बोलण्याची पॅशन आहे, संवाद साधण्याची पॅशन आहे, माणसांना जोडण्याची पॅशन आहे. आणि म्हणून गेली 27 वर्ष हे मला करता आलं, आनंदाने करता आलं आणि यापुढेही ते करता येईल, हे खूप महत्वाचं आहे. सो मला असं वाटतं की आज सगळ्यांना या एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधल्या काही गोष्टी नक्कीच कळल्यात आणि मुलं याकडे नक्की वळतील, सजगतेने वळतील असं मला निश्चित वाटतं. यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मवर आल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक वक्त्याला माधव बागकडून एक स्पेशल भेट आहे आणि ती भेट मी आता तुम्हाला अशी देते. एक इम्युनिटी बूस्टर किट आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची इम्युनिटी वाढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी डॉक्टर रोहित साने यांनी आपल्याला ही भेट दिलेली आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद. थँक यू सो धन्यवाद. मच फॉर हॅव्हिंग थँक्यू. थँक्यू.